ज्ञान जर लोकांना सांगितलं नाही, काही कामात आलं नाही, तर मग त्याचा फायदा नाही. लोक घेतील त्यांना घेतील, पण तुम्ही त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग भगवान बुद्धाने काही वेळ थांबले आणि ते भगवान बुद्धाने धम्म सांगण्याचा प्रयत्न केला. धम्म सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही लोकांना तो धम्म समजला नाही. आणि काही लोकांच्या न समजणाऱ्या दृष्टीमध्ये बरेचसे आपले जे समाज आहे. तर भगवान बुद्धाचा धम्म हा कठीण आहे. कठीण म्हणजे कसा, सत्य गोष्ट स्वीकार करण्याला खूप वेळ लागते आणि वाईट गोष्ट, जी खराब गोष्ट आहे ती स्वीकार करण्याला 2 मिनिट माणूस विचार करत नाही, कारण की तिच्यामधलं आपल्यामध्ये आधीच भरलेलं असते. आणि चांगली गोष्ट जर स्वीकारायची तर ती लवकर स्वीकारता येत नाही, कारण की ती कमी प्रमाणामध्ये आपल्यामध्ये असते. खरं खोट्याची जाण ज्याला होत नाही त्यामध्ये होऊ शकत नाही. मी मगाशी एक शब्द सांगितला की आपल्या देशामध्ये बौद्ध जयंती कमी प्रमाणात केल्या जाते. का केल्या जाते तिचे कारणसुद्धा आत्ताच वक्त्यांनी सांगितलं आहे की बौद्ध ज्या समाजाचा राजा असतो तो समाज हमेशा ताजा असतो. आणि समाजाचा राजा ज्यावेळेस तो धर्म स्वीकारतो त्यावेळेस ती प्रजा त्याच्यासोबत धम्म स्वीकारत असते. म्हणून जसा राजा वागतो तशी प्रजा वागत असते. पण ह्या समाजाचा राजा बृहदत्त गेल्याच्या नंतर सम्राट अशोकाचा शेवटचा वारस, त्याच्यामध्ये बृहदत्त हा शेवटचा वारस आहे. आणि बृहदत्ताचा पुष्पमित्र शृंगाने ज्यावेळेस नायनाट केला, त्यांचं साम्राज्य संपवलं, तेव्हापासून आमचा राजा आतापर्यंत झाला. म्हणून हा एक प्रसंग आहे बौद्ध धम्म पाठीमागे जाण्याचा. दुसरा, बाबासाहेब म्हणाले होते, वक्त्यांनी आता सांगितलं की बाबासाहेब म्हणाले होते सम्राटाच्या अशोकाच्या काही वर्षाच्या नंतर बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि बाबासाहेबांचा जन्म झाल्यानंतर बाबासाहेबांना आम्हाला बौद्ध धम्म पुनर्जीवित करून त्या धम्मामध्ये सामील केलं. बौद्ध धम्मात सामील झाल्याच्या नंतर तो बौद्ध धम्म कोणी ज्याला स्वीकारला, जे गरीब होते, बाबासाहेबांचे फॉलोअर्स होते, त्यांना स्वीकारला. आणि मग सांगायचं तात्पर्य एवढं आहे की जी जयंती बाबासाहेबांची होते, बाबासाहेब मोठे का बुद्ध मोठे? बुद्ध मोठे. बुद्ध कोण आहे? बाबासाहेबांचे गुरु बुद्ध आहे का बुद्धाचे गुरु बाबासाहेब आहे? बाबासाहेबांचे गुरु बुद्ध फुले शाहू आहे. बुद्ध, फुले आणि कबीर आहे. मग गुरुची ज्यादा जयंती साजरी करायला पाहिजे का शिष्याची करायला पाहिजे? हे एकदम सोपे आणि सरळ हे प्रश्न आहे. या प्रश्नाची ज्याला समजते की गुरु भारी का शिष्य भारी, असं मी तुमच्या भाषेत तुम्ही म्हणू शकता. म्हणून बाबासाहेबांचे गुरु बुद्ध आहे. बुद्धानं धम्म दिला. बाबासाहेब एकमेव व्यक्ती आहे फक्त एकाच ठिकाणी वाकला, तो म्हणजे बुद्धाच्या चरणी. आणि बाबासाहेबांपेक्षा ज्या भंतीजीनं बाबासाहेबाला दीक्षा दिली, चंद्रमणी स्थवीर, त्यांनी दीक्षा दिली. कदाचित चंद्रमणी स्थवीर सुद्धा बाबासाहेबांपेक्षा हुशार नव्हती. पण बाबासाहेबाला माहिती होता, बुद्धानं सांगितला की धम्म हा कशासारखा आहे? सागरा समान आहे. या धम्मात जो बी आला तो सागरा समान होतो. म्हणून बाबासाहेबाने बुद्धाचा धम्म स्वीकार केला आणि एकाच ठिकाणी बाबासाहेबाने माथा टेकलेला आहे. म्हणून अशा बुद्धाची जयंती या भारतामध्ये कमी प्रमाणात होते, हा मला पडलेला एक प्रश्न आहे. आणि आपल्या आत्ताच 1 महिना झाला आपण बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती एकदम हर्षोल्लासात जवळजवळ दोन्ही बुद्ध विहाराच्या वतीने आपण अशी जयंती केली समाजाच्या वतीने की ती जयंती जवळजवळ 1,00,000-2 लाख रुपयाचा खर्च आपला त्या जयंतीमध्ये झाला. 1,00,000-2 लाख रुपयाचा खर्च झाला. मग बुद्ध जयंतीचा खर्च का नाही? आंबेडकर जयंतीमध्ये आपल्याला मोठी करायची. जयंतीमध्ये डीजे लावले तर जयंती तयार होत नाही. डीजे लावले त्या डीजेमध्ये जवळजवळ आंबेडकरी समाज बया माणसं सोडला तर त्याच्यामध्ये जर माणसं काही प्रमाण काढलं तर 80% लोक त्याच्यामध्ये धिंगाणा करतात, ते दारू घेऊन धिंगाणा. ती विचाराची जयंती नाही आहे, ती जयंती आहे फक्त नाच गाण्याची, एन्जॉय करायची. म्हणून बुद्धाच्या जयंतीच्या दिवशी ते कार्यक्रम होऊ शकत नाही. म्हणून बुद्धाच्या जयंतीला आता घेत नाही. मग माझं मत मी असं प्रकट करतो की आपण याच्या आधी 2 जयंत्या केल्या, बुद्ध जयंत्या केल्याने असं नाही आहे. आपण बुद्ध जयंती केला, मोठा प्रोग्राम केला, पण याच्याही नंतर ज्यावेळेस आपली पुढच्या वर्षीची जयंती, तर समाजाने त्याच्यात जास्त प्रमाणात जातीने डोकं घालण्याची गरज आहे. कारण की बाबासाहेबांची जयंती ही नाचून केली तर बुद्धाची जयंती कमीत कमी वाचून झाली पाहिजे, असा माझा एक संदेश या समाजाला आहे. आणि जास्त टाईम न घेणार नाही, पण आंबेडकर जयंती जेवढी महत्त्वाची आहे त्याच्याही पेक्षा दुप्पटीने बुद्ध जयंती महत्त्वाची आहे. आंबेडकर जयंती जर बाबासाहेबाला बाप मानत असाल, बुद्धाला कमीत कमी आजा पंजा तरी माना
आणि बुद्धाची जयंती जशी पाहिजे तशी तरी कमीत कमी करावा अशी मी समाजाला विनंती करेल कळकळीची. यावर्षी मी सोशल मीडियावरती बुद्ध जयंतीचा मेसेज जवळजवळ 15 दिवसांनी आधी टाकला होता, पण त्याला एकही कमेंट मला मिळाली नाही. एकही कमेंट मी सोशल मीडियाच्या माध्यमाने जास्त मला टाइम मिळत नाही, तर सोशल मीडियावर माझा जोर ज्यादा असतो की समाजातल्या हर एक व्यक्तीच्या कानापर्यंत घरापर्यंत जाऊन सांगायचं, तर त्याच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचते सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकवरून, व्हॉट्सअपवरून. तर आता कधी कधी मला असं वाटतं वैयक्तिक त्याच्या घरी जाऊन पाया घ्या पडून मी सांगायची वेळ आली तर सांगू, फक्त समाजात सांगावं की बाबा तू पाया पडून सांगा, तरी ते करू, काही अडचण नाही, काही लहान होत नाही. म्हणून येणारी जी बुद्ध जयंती आहे असं चालना मिळते, बुद्धापासून चालना मिळते. गावात कार्यक्रम चालू असले, इनकमिंग व्हॉइस कॉल फ्रॉम सांस्कर राजू खरात. म्हणजे जमा होण्याचं कारण काय, तुम्हाला जमा होण्याचं कारण काय? इनकमिंग व्हॉइस कॉल फ्रॉम सांस्कर राजू खरात. आपण जमा होतो, धार्मिक विधी एखादा कार्यक्रम असला त्या ठिकाणी जमा होतो, दुःखाचा विधी कार्यक्रम असला त्या ठिकाणी जमा होतो. जमा होण्याचे कार्यक्रम एका झेंड्याखाली, एका छत्राखाली